अंबरनाथ शहरात सध्या सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यामुळे एकीकडे शहरात घाणीचं साम्राज्य पसरत असताना दुसरीकडे पालिका मात्र इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह धरून बसले। पालिकेचा हट्ट आणि ठेकेदारांची हतबलता यात नागरिकांचे मात्र हाल होत आहेत। अंबरनाथ शहरातला कचरा उचलण्याचं काम समीक्षा कंपनीला 5 वर्षांसाठी देण्यात आले। 2024 साली या कंपनीला ठेका देताना कचरा उचलण्यासाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या वापरण्याची अट पालिकेनं टेंडरमध्ये टाकली होती। मात्र सध्या इतका कचरा घेऊन डम्पिंगवर फेऱ्या मारू शकेल इतक्या क्षमतेची इलेक्ट्रिकवर चालणारी गाडीच मार्केटमध्ये उपलब्ध नाही। त्यामुळे आहे त्या जुन्या गाड्यांवर ठेकेदार शहरातला कचरा उचलतोय। या गाड्या कचरा उचलण्यासाठी कमी पडत असल्यानं डिझेल किंवा सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या घेण्याची ठेकेदारांची तयारी आहे। मात्र टेंडरमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा उल्लेख असल्यानं पालिका इलेक्ट्रिक गाड्यांवरच अडून बसली आहे। तर इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या तितक्या सक्षम गाड्या मार्केटमध्ये उपलब्धच नसल्यानं ठेकेदार हतबल झालाय। जे कचऱ्याचं जे टेंडर आहे त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचा वापर करण्याबाबत नमूद केलेला आहे। तर त्यामध्ये जो विशिष्ट वजन असतं त्या वजनाच्या आपण टेंडरमध्ये असं म्हटलं की सक्सेसफुली लॉन्च झाल्यानंतर ते व्हेकल्स वापरावीत। तर त्याचं वजन थोडंसं कमी पडतं सध्या इलेक्ट्रिक व्हेकल्सचं, पण त्याच्यावर आपण उत्तर काढत असून सध्या आपल्याकडे गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांच्या माध्यमातून कचरा उचलण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि काही नवीन गाड्या आल्याचं मला समजलेलं आहे। त्याच्यामुळे नक्कीच या परिस्थितीमध्ये फरक पडेल। या सगळ्यात शहरात कचऱ्याचे ढीग साचत असून यावर आता तोडगा काय काढावा याच्या विवंचनेत ठेकेदार आणि पालिकेचे अधिकारी आहेत। मात्र काहीही असलं तरी नागरिकांना मात्र याचा त्रास होत असून पालिका आणि ठेकेदाराने एकदाच काय ते ठरवावं, पण शहर स्वच्छ ठेवावं इतकीच अपेक्षा नागरिक करत आहेत।